हा आलू मटर पुलाव अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होतो। त्यासाठी मी बासमतीचा जो लॉंग तांदूळ असतो तो वापरला आहे 2 वाट्या। 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलं आहे आणि धुवत असताना अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे, कारण तांदूळ तुटता कामा नये। 15 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया। मी 2 बटाटे घेतलेत। बटाट्याची सालं काढून त्याचे असे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत। अगदी पातळ नाही, पण असे मीडियम साईजचे आपल्याला बटाट्याच्या अशा फोड्या करून घ्यायच्या आहेत। आणि पुलाव बनवताना असे छोटे-छोटे टिप्स आहेत। जर ते टिप्स आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर आपल्या पुलाव जो बनवणार आहोत तो सुद्धा व्यवस्थित आणि छान असा मोकळा होतो। मीडियम साईजचे 2 कांदे मी बारीक चिरून घेतले आणि 1 टोमॅटो। मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि 6-7 लसूणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आणि कोथिंबीर आपण देठासहित वापरायची आहे। एका कढईमध्ये 2 पळी मी तेल वापरले। तेल गरम झालं की त्यामध्ये बटाट्याची जी आपण बटाटे कापून घेतले त्याची फोडं टाकायची आणि हे बघा असा ब्राऊन कलर येईपर्यंत थोडे फ्राय करून घ्यायचे। यानं काय होते की बटाटा क्रंची लागतो। आता खडे मसाले टाकायचे आहेत। लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि वेलची असं व्यवस्थित तडका टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतताना व्यवस्थित मंद गॅसवरतीच परतून घ्यायचा आहे। त्यानंतर जे आपण पेस्ट केलेली होती ती पेस्ट टाकायची आहे आणि टोमॅटो टाकायचे आहेत आणि टोमॅटो वगैरे टाकलं की पुन्हा आपण व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यामध्ये मी आपला घरगुती मसाला आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे। त्यानंतर बटाटा, मटार आणि तांदूळ मी टाकलेले आहे। त्यानंतर व्यवस्थित हलक्या हातानेच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आणि इथे आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेला होता, त्यासाठी आता आपल्याला 4 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आपण परतून घेऊया। आणि त्यामध्ये 1 लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे, यामुळे भातही आपला मोकळा होईल। आणि झाकण ठेवून आपण 15 मिनिटं वाट बघूया। हे बघा आपला पुलाव तयार आहे। आता आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे, त्याच्यासाठी मी वाटी ठेवली आणि त्यामध्ये दालचिनीचा तुकडा आहे तो हे बघा असं या प्रकारे करून घेतला आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घातले आणि तूप घातल्यानंतर आपण झाकण तसंच ठेवायचं 15 मिनिटासाठी। आणि दालचिनीचा आपण स्मोकी फ्लेवर दिला त्याच्यामुळे पुलाव अगदी छानच लागतो। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। आणि आपला पुलाव बघा एकदम असं घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये हा आपण पुलाव बनवलेला आहे। तोही बघा कसा एकदम हॉटेलपेक्षा अगदी भारीच होतो आणि याचा दालचिनीचा फ्लेवर तर अप्रतिम लागतो। अशा प्रकारे तुम्ही पुलाव बनवून बघा। आणि ही माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।